ना फलंदाजी असेल। खरं तर या पहिल्या मॅच मध्ये आणि पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावणारा खरं तर एकच नाव संकल्प म्हात्रे, ज्यांनी मात्र धुव्वाधार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला थेट मात्र फायनलचं तिकीट मात्र दिलं। आजच्या दिवशी बघायचं आहे कुठला संघ मात्र त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी मात्र दाखल होणार आहे। संध्याकाळपर्यंत आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे, कारण मानाचा करंडक मात्र कोण उचलणार आहे आणि 20,000 रुपयाचं कॅश प्राइस मात्र कोण नेणार आहे आणि रात को पार्टी तो बनती है असं कोण सांगणार आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅच ऑन। गोलंदाजी ट्रॅकवर विजय भोईर, वय वर्ष 57। हो फटका फसलाय। नो मॅन्स लँड मध्ये मात्र वाईटिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला आणि श्री गणेशा झाला इथं पाटील अलीचा। एक धावा मात्र काढल्या जात आहेत आणि स्वतःच फलंदाजांनी स्वतःचं अकाउंट अमित पाटील आणि संघाचं अकाउंट एक धावांनी ओपन केलं। स्ट्राइक रोटेट होते आता नॉन स्ट्राइकच्या दिशेने हेमंत पाटील मागील मॅच मध्ये दर्जेदार फलंदाजी दाखवली आणि त्याच्या बॅटमधनं लांबच लांब षटकार मात्र बघायला भेटले। हाच फलंदाज सध्याच्या घडीला सलामीच्या रूपामध्ये दाखल झालाय हेमंत पाटील आणि तेवढ्याच ताकदीचा आणि अनुभवाची सिदोरी गोलंदाजी ट्रॅकवरती डावखुरे गोलंदाज सध्याच्या घडीला विजयजी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर। हो तिक्कट मारा खरं तर अक्षरशः चॉप केलाय। ऑनच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झालाय, तिथं मात्र दर्जेदार यश क्षेत्ररक्षण आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा या फलंदाजांनी कंप्लीट केली। बघा आता दोन्ही बॅटरनी एक एक धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं। दोन चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय। मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर कुठेतरी मात्र माझे मायबाप प्रेक्षक सिंगल बघायला आलेले नाही आहेत। खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर एखादा षटकार एखादा चौकार नक्कीच मात्र दिसतो, पण ते त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे आणि ती मेहनत मात्र केलेली आहे। वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने काय दर्जेदार क्षेत्ररक्षण। एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो। ताल्या तर अगोदरच वाजल्या होत्या, कारण जिथं मात्र चौकार जाणार होता तिथं मात्र पायाचा वापर आणि चेंडूला काय मात्र स्टॉप केलंय आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात। धावसंख्या मात्र पुढे जाते 4 धावा। 3 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय। आम्ही चौकाराची जशी मात्र अनाउन्समेंट केली चौकाराच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला, पण तिथं मात्र अक्षय मडवी नावाचा मात्र एक तुफान तिथं आला आणि चेंडूला अडवला। पुन्हा एकदा घुटना टेक। इथं मात्र एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न झाला आणि खरं तर बॅट्समॅनला एक संधी मिळाली। खरं तर अवघड झेल होता आणि फलंदाजाचा इशारा आला। चेंडू गेला आउट ऑफ द पार्क। स्टँड अँड डिलिव्हर। चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे। मिळाल्या 6 धावा। खरं तर म्हटलं जाताना गोट्यात गायी आणि आमच्या आगरी कोळी लोकांच्या मनामध्ये आणि मुखामध्ये एकच नाव, तीच म्हणजे कारल्याची एकविरा आई। यांच्या सातत्याने आशीर्वाद असणारी आमची एकविरा माता खरं तर आगरी कोळ्यांवरती सातत्याने आहे। पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता। बॉलर बॅक टू ड्राइव। दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटलं। घाट घाट का पाणी पीकर आया हूं भाई, ऐसे ही मेरा नाम लिया नहीं जाता। खरं तर लेजंड खेळाडू आपण का म्हणतो बघा, लेजंड खेळाडू म्हणते तर रिस्पेक्ट, गावाची आन बान शान। शेवटचा चेंडू लो फुलटॉस चेंडू, कुठलाही खेळाडू तिथं नाही आहे। चेंडू गेला सीमारेषा पलीकडे। 1 बाउन्स। मिळाल्या 4। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज रविवारचा दिवस। खरं तर आपण बघतायत जय केदार बाबा चषक 2025 या घनसोली गावाची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि सर्वांना अभिमान असणारी ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अनुभवतायत। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस आणि शेवटच्या दिवशी बघायचं आहे हा मानाचा करंडक आणि 20,000 रुपयाचं कॅश प्राइस मात्र कुठला संघ नेणार आहे आणि हा जी ट्रॉफी आहे ना
कुठल्या बाहेर गावामध्ये जाणार नाही आहे. खरं तर ही ट्रॉफी येणार आहे घनसोली गावातच. जाऊया त्या ट्रॉफीसाठी मात्र मोठी मेहनत मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील मडवी सध्याच्या घडीला ॲक्टिव्ह झालेत. हो डीपमध्ये मात्र चेंडू होता, अक्षरशः चॉप केला. आता नवीन पिढी कोणी या चेंडूला खाचा म्हणतात, कोणी बुंदा म्हणतात. आपण तर सरळ क्रिकेटच्या भाषेमध्ये सरळ आपण यॉर्कर चेंडू म्हणूया. बघा फलंदाजाचं आपण कौतुक करूया, कारण त्यांना माहिती होतं हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. थोडीशी चुकी झाली असती तर यष्ट्यांचा वेध मात्र घेतला असता, पण सन्मान दिला या चेंडूला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पायचीची अपील. पंचांवरती कुठलाही असर नाहीये. धावबाची संधी सुद्धा मात्र निर्माण झाली होती. म्हणजे एका चेंडूमध्ये खरं तर असं चित्र घडलं की पायचीची अपील केली, ती मात्र नाकारली. तदनंतर धावबाची संधी झाली होती, ती सुद्धा मात्र तो विकेट मात्र घेता आलेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. धावा झाल्यात 15 धावा. खरं तर एक चांगली सुरुवात आपण म्हणूया पाटील अळीची, पण चिंच अळी सुद्धा मात्र कमी नाही आहेत. खरं तर हा मॅच प्रत्येक संघासाठी इम्पॉर्टंट आहे. खरं तर थेट डायरेक्ट सेमीफायनलचं तिकीट. अजून एक सरळ बॅटने सरळ फटका. वाईड डिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चुकी नाही आहे. चेंडू पकडल्यानंतर चेंडूला अडवला, तदनंतर सुंदर अशी फेकी झाली आणि याच दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट झाली. धावसंख्या मात्र पुढे जाते 16च्या घरात. स्वप्नील मडवी सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर घनसोली गावाचा एक असं नाव तर प्रमुख गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये तिक्कट मारा. हो पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, फक्त टायमिंगचा खेळ आपल्याला बघायला भेटला. ऑन द राईटचा फटका. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, झाली आहे चुकी आणि जिथं मात्र एक धाव होती तिथं आल्या 4 धावा मिळाल्या. खरं तर गफलत झाली, थोडंसं फंबल झालं, कारण क्षेत्ररक्षकाला थोडंसं वागता आलेलं नाहीये, कारण वेगवान स्ट्रोक होता. जमिनीला आग लावणारा कार्पेटच्या माध्यमातून हा स्ट्रोक फलंदाज हेमंतच्या बॅटमधनं आपल्याला बघायला भेटलं. अरे बाबा स्ट्रिंग नका देऊ, डायरेक्ट जाणार दुबईला पिल्यानंतर. यस या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते 20 धावा. पाटील अली आज मात्र ऐकत नाहीये. पुन्हा एकदा मात्र एक हाताने मात्र फटका खेळलाय. खेळाडू मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू उचलला, पकडला, फेकला. तद्वर आपण जर विचार केला तर दुहेरी धाव्या मात्र कंप्लीट झाल्या आणि दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. आंखों ही आंखों में इशारा हुआ और चुपचाप यहाँ पर बैठे बैठे 2 रन का सहारा हुआ. खूबसूरत सा इवेंट यहाँ पर चलता हुआ. 2 दिन की ये टूर्नामेंट, 2 दिन की प्रतियोगिता. आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन और आखिरी दिन का ये तीसरा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. गेंदबाजी ट्रैक पर स्वप्निल. ओ फिर से एक बार यहाँ पर हो ज्ञानेश्वर मडवी ज्यांनी मात्र आम्हाला या समालोचनाची संधी दिली. खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, माणुसकीला माणूस पण मात्र देणारा हा व्यक्तिमत्व. आली थँक्यू सो मच. खरं तर स्वतःला झोकून दिलं होतं. गत वर्षी मात्र चांगली गोलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून राहिली आणि बेस्ट बॉलरचा खिताब आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वर मडवी सरांनी मात्र घेतला होता. 50+ हे खेळाडू आहेत. म्हणजे घनसोली गावामध्ये आपण जर विचार केला तर फिटनेसचा एक धडा आहे आणि खरं तर हे धडे आपण शिकून घ्यावे. ज्ञानेश्वर असतील, विजय भोईर असतील आणि असंख्य खेळाडू आहेत. कालच्या दिवशी पण आपल्याला चांगला खेळ बघायला भेटला. 40+ असेल, 50+ असेल. खरं तर नाहीतर आजची नवीन पिढी हातान मोबाईल न कोपऱ्यात जातान न व्हॉट्सअप न काय काय बघतान. भाई ना हे बेकार गोष्ट आहे, ही चुकीची गोष्ट आहे. तर आपला आगरी कोली माणूस आहे तर तसं नाही करायचं आपल्याला. खरं तर फिटनेस आपल्याला दाखवायचा आहे. आपण भारतामध्ये कला जाणलं जातं तर भारताचा प्रामाणिक मनुष्य म्हणून आपल्याजवळ पाहिलं जातं. खरं तर कोळी बांधव, आगरी बांधव म्हटलं तर मुख्य व्यवसाय मासेमारी. भर समुद्रामध्ये खरं तर भल्या भल्या लाटांचा सामना करणारा, भल्या भल्या उन्हाचा तडाखा सोसणारा, ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, त्याची तमा न करणारा आणि त्याला चोख उत्तर देणारा आमचा आगरी कोळी बांधव. धावसंख्या झाली ती 23 धावा.
खरं तर या स्पर्धेचा नियम आहे, या स्पर्धेमध्ये मात्र खेळाडू कोण असतील तेच म्हणजे फक्त आगरी आणि कोळी बांधव. म्हणजे ही स्पर्धा एक आगळी वेगळी स्पर्धा. आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर की स्कोरर खरं तर कालच्या दिवशी सुद्धा मात्र चांगलं त्यांचं कार्य राहिलं. चला पटापट मोबाईल बाहेर काढा आणि की स्कोरर हा यूट्यूब चॅनल सध्या सक्रिय आहे. या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती बाजूला नोटिफिकेशन जी बेल आहे त्याला मात्र टच करा, कारण येणारे इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांची माहिती पडेल. जाऊया मॅचच्या दिशेने. वेगवान गोलंदाज अक्षय मडवी. मागील मॅचमध्ये दर्जेदार मात्र फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून बघायला भेटली. बघा रंगरूपाचा विचार केला तर जणू काही कुठला ॲक्टर फिल्म इंडस्ट्रीतला हा घनसोली गावामध्ये आलाय का काय, कारण गोरा गोरा चेहरा आणि जबरदस्त पर्सनॅलिटी. बघा ही ताकद आहे आगरी कोळी लोकांची. मी अगोदर सांगितलं त्यांचा मुख्य आहार काय, तेच म्हणजे भाकरी. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, संपर्क नाहीये. स्वतः मात्र गोलंदाजी करत असताना स्वतः मात्र ते चेंडू खाली आले आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. कुठेतरी मात्र धावांपुढे आता लगाम लावण्याचा प्रयत्न मात्र हे गोलंदाज करतायत अक्षयजी. खरं तर मागील मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून 3-4 मोठे मोठे षटकार आपल्याला बघायला भेटले आणि या मॅचमध्ये कशी कामगिरी राहणार आहे त्याच्यामध्ये बारीक नजरा असतील. कारण मैदानाच्या आतमध्ये एका ठिकाणी चिंच आली आणि दुसऱ्या ठिकाणी पाटील आली. हुक करायचा होता पण हुक झालाय, चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये जिथं धावा मिळतील 1. धावसंख्या झालेली आहे 30, म्हणजे 30 षटक मार्गस्थ असताना 24 धावा. खरं तर 2 दिवसाची स्पर्धा आपल्याला एक दांडगा अनुभव आणि नवी मुंबईमध्ये फर्स्ट टाइम मात्र समालोचन करण्याची संधी आज घनसोली गावाने मात्र आम्हाला दिली. तर आम्ही सुद्धा मात्र तुमचे ऋणी आहोत. आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो, खास करून ज्ञानेश्वर मडवी सर. बघा कुठलंही नातं नाही आहे, कुठलंही गोतं नाही आहे, फक्त ट्रॉम्बेला आमची एक भेट झाली होती 3 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये आमचा फक्त मोबाईलच्या माध्यमातून हाय हॅलो चालला होता, पण आज मात्र मन मोठं करून समालोचनाची संधी मात्र आम्हाला दिली. असे व्यक्तिमत्व कमी असतात आणि या व्यक्तिमत्वाला मानवंदना देणारा हा आलाय बॅट्समॅनच्या बॅटमधनं हा षटकार. खरं तर फटक्यामध्ये होतं वजन म्हणून धावा मिळाल्या अर्धा डझन आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 30 धावा. खरं तर हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल मिड विकेटच्या डोक्यावरनं फलंदाज अमितनी मात्र ठोकलाय दर्जेदार षटकार. 30 षटक. खरं तर थोडंसं मागणं षटक. अक्षय मात्र सज्ज आहेत. पुन्हा एकदा रडार मध्ये होता. हो एकदा या आयटम साठी जोरदार ताल्या. पहिला इजा झाली आहे का बघा. व्यस बघायचं आहे खेळायला. नाव काय? निनाद मडवी. स्वतः जखमी झालेत पण आपल्या संघासाठी काही धावा त्यांनी अडवल्यात. पाणी न्यायचंय लवकर, फर्स्ट एड बॉक्स न्यायचंय लवकर जा, कारण दर्जेदार क्षेत्ररक्षण मी अगोदर सांगितलं हा आमचा आगरी कोळी बांधव आहे. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. म्हणजे मी पडलो त्याची पर्वा नाहीये, मी जखमी झालो त्याची पर्वा नाहीये, पण आज मी माझ्या गावासाठी तर नक्कीच खेळतोय, पण आज माझ्या नावासाठी सुद्धा मला काहीतरी करायचं आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण. 2 धावा. खरं तर आपण जर विचार केला तर 4 धावा आपल्या संघासाठी अडवल्यात. दर्जेदार क्षेत्ररक्षण. खरं तर थोडीशी इजा झालेली आहे, पण त्या छोट्या मोठ्या इजाने आम्हाला काय होणार नाही आहे, कारण आम्ही कोण आहोत. आम्ही खरं तर भारताचे सर्वात जबरदस्त व्यक्तिमत्व, मेहनती माणूस आणि खरं तर आम्ही आहोत आगरी कोळी. खरं तर कारल्यामध्ये स्थित असणारी आमची आगरी कोळी लोकांची माता एकविरा देवीचा आशीर्वाद सातत्याने या परिवारावरती असतो आणि सातत्याने बघा घरादाराशी पोरा बालाशी जेव्हा यात्री पालखी सोहळा असतो किंबहुना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मात्र नक्कीच हे तिथं माता राणीच्या दर्शनाला जातात. आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे. हवाई हल्ला. हो एक हाताने मात्र झेल पकडायचा होता, पण टायमिंग प्रॉपर होतं, फटक्यामध्ये होतं वजन पिना म्हणून एकदा मिळाल्या धावा अर्धा डझन. काय मात्र दर्जेदार फलंदाजी. नाव आहे अमित
सध्याच्या घडीला अमित नावाची चर्चा सुरू आहे. बघा गोलंदाज मात्र वारंवार चुका करतायत. अक्षय फलंदाजाच्या रडारमध्ये मात्र चेंडू फेकतायत. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर आपण जर विचार केला तर बॅलन्स सामना अजूनही सुरू आहे. कारण तू शेर तुम्हें सव्वा शेर. खरं तर सिक्के के 2 पहलू होते. अब यहाँ पर काटा चालू है तो छापा इसके बाद आना बाकी है. यस नक्कीच आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की घनसोली प्रीमियर लीग अशी घनसोली चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र होत असताना 8 संघ 8 अळी मात्र खेळतात या घनसोली गावाचे. आणि फायनलमध्ये हे 2 संघ मात्र होते. म्हणजे यस चिंचाळीनी मात्र ती स्पर्धा गाजवली होती. पुन्हा एकदा मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी, त्याच्यामध्ये आलेली 1 धाव. अर्थातच या चेंडू मागे आपण जर विचार केला तर 2 धावा. आणि धावसंख्या मात्र झपाट्याने मात्र वाढत असताना 40 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. मानाची स्पर्धा आहे. जय केदारबाबा चषक 2025 मैदानाच्या चारी बाजूला. खरं तर माझे मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद मात्र आनंद घेत आहेत. आणि का ना, कारण आज हक्काचा दिवस आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. आज चाकरमणी कुठंतरी 5-6 वाजता उठणारा आज तो 11 वाजता किंवा 12 वाजता उठणार आणि आजच्या दिवसाचा आनंद घेणार. विजय विजय अनुभवाची सिदोरी. खरं तर तुम्हाला सहज फटके मारून आम्ही देणार नाही आहोत. वय वर्ष 57. मिनी बरेचसे ऊन बरेचसे पाऊस मिनी का बघितलेस तर याच्यासाठीच मिनी प्रचंड मेहनत केली. घनसोली गावासाठी खरं तर बराच वेळ क्रिकेटची सेवा दिली आणि अजूनही मात्र सेवा देत आहेत. हे मोठं नाव घनसोली गावाचं, नवी मुंबईचं. विजयजी सध्याच्या घडीला दर्जेदार गोलंदाजी. चला नेक्स्ट मॅच खरं तर इम्पॉर्टंट मॅच असेल. दोन्ही मात्र लुझर संघ. तर एका ठिकाणी मी टेटर अली आणि दुसऱ्या ठिकाणी कौल अली या दोन्ही संघनायकांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाजी आवडले तर जोरदार ताली वाजवा मित्रांनो. बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय आणि चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि फलंदाजाला सांगतोय धुंडो धुंडो रे साजना. चेंडू फलीचा संपर्क नाहीये. विजयजी अजून एक. या टायमाला 3 चेंडू तुमचे असतील पण 4था चेंडू तुम्ही मला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. हा मात्र हेमंतनी मात्र ठोकलाय दर्जेदार षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरनं मिळाल्या 6 धावा. खरं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर घर घर कण फिरतोय आणि फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाहीये. पण या टायमाला प्रॉपर चेंडूला रीड केलं आणि टायमिंगचा वापर आणि ताकदीचा वापर या फलंदाजांनी केलं. धावसंख्या मात्र पुढे पोहोचते 46. ओहो कॉम्बॉक्सला मानवंदना देणारा हा एक चांगला फटका. खरं तर कॉम्बॉक्स आहे, मान्यवर आहे आणि फलंदाजांनी सांगितलं शेवटचा बॉल आहे. 47 धावा स्कोर कार्डवरती मात्र लगावल्या जात आहेत. खरं तर मैत्री पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कालपासून मात्र जीवाचं रान केलंय आणि जबरदस्त मात्र चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून. आणि आज अपडेटच्या भूमिकेमध्ये एक नवीन चेहरा नीलेश भाई. आइए आपका स्वागत है इस टूर्नामेंट में. नीलेश भाई सध्याच्या घडीला मुख्य ऑपरेटर. आता पुन्हा एकदा हेमंत मात्र सज्ज आहेत. 11 चेंडूचा सामना केलाय, 15 धावा. अमित यांनी 12 चेंडू आणि 29 धावा. हो खडे खडे पण या टायमाला कनेक्शन प्रॉपर नाही आहे. वाईडिश लॉंग ऑफला मात्र पकडला जातोय झेल आणि संपतोय हेमंतचा खेळ. खरं तर मित्रांनो समीकरण आहे नवी मुंबई आणि नवी मुंबईचा एक जबरदस्त गाव अर्थातच घनसोली गाव. बघा कालच्या दिवशी सुद्धा मात्र कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही आम्हाला. खरं तर पाहुणचार आणि पाहुण्यांचं आगमन कसं करावं ते घनसोली गावानी मात्र दाखवून दिलेलं आहे.
बघा आज आम्ही तर समालोचन करतोय, आम्हाला प्रत्येक खरं तर 10 मिनिटांनी अर्धा एक तासांनी सर काही पाहिजे का, मात्र असं कमी चित्र आम्हाला प्रत्येक स्पर्धेच्या मागे मात्र बघायला भेटतं. पण हे घनसोली गाव आहे, नवी मुंबईचा मानाचा गाव आहे. आज या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना कुठंतरी असं वाटतं की इंटरनॅशनल स्पर्धा आहे का काय. खरं तर गाव पण मात्र कसं असावं तर ते घनसोली गावाने आज दाखवून दिलंय. खरं तर तुमचा पाहुणचार खरं तर एक नंबर आहे, तुमचा गाव एक नंबर आहे, तुमची स्पर्धा एक नंबर आहे, नवी मुंबई एक नंबर आहे आणि आपला भारत सुद्धा एक नंबर आहे. खरं तर आता ज्या गोलंदाजाची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो, गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र शेवटचं षटक या घनसोली गावाचे फिरकीचे जादूगर ज्ञानेश्वर मडवीजी. हो पहिला चेंडू लो फुलतो चेंडू आणि पहिल्या चेंडू मध्ये कॅच ऑफ द टुर्नामेंट. वारोवा अक्षय मडवी, आज मन जिंकलंय तुम्ही घनसोली गावाचं. म्हणजे बघा ना, स्वतःला झोकून दिलं, उंच उडी मारली, दोन्ही हातामध्ये मात्र चेंडू अडकला आणि या स्पर्धेचा उत्तम झेल मात्र ठरलाय. यस नक्कीच जबरदस्त मात्र झेल आणि बक्षीस नक्कीच भेटलं पाहिजे. कारण फलंदाज मात्र आपण जर विचार केला तर अमित बघा थोडेसे नाराज असतील, त्यांना पण मात्र भरोसा नाही आहे की नक्कीच हा झेल पकडलाय का. खरं तर आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वर सर लो फुलटॉस चेंडू होता आणि जशी कॅच पकडली असेल ज्ञानेश्वर सरांनी सांगितलं असेल थँक्यू सो मच. खरं तर वय वर्ष 50+ असताना मात्र आज 30 धार तोच फिटनेस. आता जणू काय हे सर्व 20-25 वर्षाचे खेळाडू आहेत का काय. नाही तर सध्याची तरुण पिढी घेतला हातात मोबाईल सकाळी 7 वाजता डायरेक्ट मात्र सोडतात ते रात्री 8 वाजता. त्या मोबाईलमध्ये खरं तर दिवसभर करतात तरी काय, गर्लफ्रेंड सोबत तर चॅटिंग तर नक्कीच असणार आहे. ज्ञानेश्वर मडवी सर खरं तर जबरदस्त मात्र एक मोठं नाव. यस वय वर्ष 58, तरुण पिढीला लाजवणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला ही स्पर्धा मात्र गाजवताना दिसत आहेत. चिंचळी या खरं तर संघाचा घटक आहेत. अजून एक मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी, पिता पुत्र मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. बघा असं कमी चित्र मात्र दिसतं. शुभम मडवी आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर मडवी म्हणजे पिता पुत्र आपल्या संघासाठी मात्र खेळताना दिसत आहेत. हो हो इथं मात्र या टायमाला प्रॉपर टायमिंग, फटक्यामध्ये होतं वजन, मिळाल्या धावा अर्धा डझन आलाय मिडविकेटच्या डोक्यावरनं षटकार. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 56 धावा. पाटील अली जोरदार टाळ्यांमध्ये 50 धावा पूर्ण झाल्या. खरं तर 2 लो फुलटॉस चेंडू होते. पहिल्या चेंडू मध्ये बाल वाचले पण ह्या चेंडू मध्ये वाचलेले नाहीये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक तोच ऍक्शन रिप्ले शॉट मात्र बघायला भेटतोय. फलंदाजाचं नाव आहे पियुष भोईर, मागील मॅचचा हिरो. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकताना दिसते. तीच म्हणजे धावसंख्या झाली 60 धावा. ज्ञानेश्वर मडवी खरं तर कुठेतरी मात्र चुका करत असताना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये जर तरला तारा नसतो आणि चुकीची गोलंदाजी करत असताना त्याचा भुगतान पण मात्र करावा लागतोय. कारण पहिल्या चेंडूमध्ये तर मी अगोदर सांगितलं की बाल बचावले, पण त्या पुढच्या 2 चेंडूमध्ये खरं तर पियुषनी मात्र दोन्ही चेंडू सीमारेषा पलीकडे धाडले. आता बघायचा पुढचा चेंडू कसा असणार आहे. या टायमाला पण बिग हिट गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला, मिळाल्या 4 धावा. पियुष मात्र आल्या खरं तर 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा कुठल्यात. खरं तर 2 दर्जेदार षटकार आणि एक सुंदर असा चौकार. चेंडू पुरवायचा बॉल. चला चेंडूची पूर्तता करायचा आणि आयोजन कमिटी तुमचे व्हॉलेंटियर्स खरं तर चेंडू सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर त्याचा भाव गगनात गेलाय.
खरं तर 100 ते 90 रुपयाचा चेंडू आहे आणि 100 ते 90 म्हणते तर चायनीजमध्ये जाऊन तुम्ही हाफ नूडल्स, हाफ हक्का नूडल्स किंबहुना तुम्ही हाफ सूप, व्हेज सूप असेल नॉनव्हेज सूप असेल ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पहा आज चेंडू कुठं गेला आहे, म्हणजे खिशात टाकून नेऊ नका, नाही तर डायरेक्ट चायनीजमध्ये जाणार बाबा हे चेंडू घे आणि हाफ सूप दे, तसं तुम्ही करू नका. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक मागडं षटक, पियुषची बॅट मात्र तळपली आणि या टायमाला मात्र बिगिट करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. स्वतः यष्टीरक्षक मात्र धावत आलेले आहे. धावबाची संधी निर्माण झालेली आहे. चुकीच्या दिशेने थ्रो आणि त्याचाच फायदा पियुषनी मात्र उचलला. आको ही आको में इशारा हुआ, जहां पर एक रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. खरं तर धावसंख्या आपण जर विचार केला तर पहिला वाईट आहे, दुसरा बॉल वाईट ॲड कर फक्त आता. 66 धावा, 66 धावा. पुन्हा एकदा लो फुट चेंडू होता. या टायमाला टायमिंग मात्र प्रॉपर झालेलं नाहीये. ऑनच्या दिशेने मात्र खेळाडू येत आहेत. पुन्हा एकदा चुकीचा थ्रो. आता धावबाची संधी कोणच नाही आहे, बॅकअपला कोणच नाही आहे, थ्रो तरी कुठं करू. खरं तर ज्ञानेश्वर सर आपण जर विचार केला तर स्टंपचे फार पुढे होते. चला 5 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. 5 षटकानंतर पाटील अली या संघाने मात्र प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 69 आणि 70 धावांचं एक मोठं आव्हान आपण जर विचार केला तर चिंचअळी या संघासमोर आहे आणि या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी खरं तर मी आमंत्रित करतोय. या पुढचं मॅचचं धावतं समालोचन मात्र घेऊन येत आहेत तळोली गावाचे युवा समालोचक सुशांत पठारे सर. पुढच्या इनिंगसाठी मात्र सज्ज आहेत. ओव्हर टू सुशांत सर. चला थँक्यू सो मच किरण भोईर सरांचा आपण आवाज ऐकलात. खऱ्या अर्थानं ट्रॉम्बे या परिसरातून आज आपल्या घनसोली नगरीमध्ये त्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळते. चला दोन्ही टीम लुजर मॅच पुढच्या मॅचसाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टेटराळे आणि कवळाई टीम लक्षात घ्या, तुम्हाला लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. लगेच आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील करणार आहोत. आपण लगेच यायचं आहे. टेटराळे आणि कवळाई आपण एक सामना गमावला आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा आवाज ऐकलात, अर्थात किरण भोईर सरांचा आपण आवाज ऐकलात आणि पूर्वार्धाला होते सुरुवात. पुणे एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचोळी घनसोली आयोजित जय केदारनाथ बाबा चषक 2025 च हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय दमदार आयोजन. लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तब्बल 8 संघ. कालच्या दिवशी देखील 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले लीग फॉर्मॅटमध्ये. आज देखील लीग फॉर्मॅटमध्ये 4 संघ. पहिली मॅच जिंकली अर्थात पाटिया या टीमने, दुसरी मॅच जिंकली चिंचा या टीमने आणि आता तिसऱ्या मॅचमध्ये विनर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेक जिंकली होती चिंचा टीमने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना पाटिया टीमने धावा बनवल्यात, त्या म्हणजेच 69 आणि 70 धाव्याचं टार्गेट इथे सेट केलंय. 70 धाव्याचा पाठला करायचा आहे. चला टॉस करून घेऊ. विनंती करतो मी उत्तम मडवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. लुजर मॅच एका बाजूला टेटराळी, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील कवळाळी. असे 2 संघ लुजर मॅच खेळतील. डू ऑर डाय मॅच.
जिंकला तर या मॅच मध्ये आपल्याला संधी मिळेल, परंतु ही मॅच तुम्ही गमावली तर तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर. लुझर मॅच. चला विनंती करतोय मी आदरणीय उत्तम मडवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते टेटरआळी त्यांच्या पक्षामध्ये कवळाळी. नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक कोणी जिंकली? टेटरआळी या टीमने नाणेफेक जिंकली. आपण लगेचच निर्णय कळवायचा आहे आणि निर्णय घेतल्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चला पाटील टीम फिल्डिंग लावून घ्या. 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये जातील. मैदानाचा ताबा घ्यायचा आपण आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 70 धाव्याचं टार्गेट आहे. दुसरी मॅच जर पाहायला गेली तर 50 धाव्याचं टार्गेट चिंचाळी संघाच्या समोर होती, परंतु सहजरित्या त्यांनी ते चेस केली. 50 धाव्याचं टार्गेट त्यांनी चेस केलं आणि तो पहिला सामना त्यांनी जिंकला. जिंकणारा संघ खऱ्या अर्थाने सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. जर मॅच तुम्ही इथून गमावली तर तुम्हाला अजून एक संधी असेल. जर काही मॅच जिंकली चिंचाळी टीमने तरी या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल होतील. पाटील टीमने देखील ही मॅच जिंकली तर ते देखील सेमीफायनलमध्ये दाखल होतील. परंतु बघूया 5 षटकामध्ये 70 धावाचं टार्गेट आहे. 70 धावा कुठला संघ फिल्डिंग करणारा संघ डिफेंड करेल का बॅटिंग करणारे संघ 70 धावा हा चेस करेल, याचं प्रश्नाचं उत्तर काही वेळातच आपल्यासमोर पाहायला मिळेल. आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आयुष पाटील, एक गोड आवाज घनसोली गावातला. कालचा दिवस देखील फार बिझी शेड्यूल होता त्यांचा. कालचा दिवस देखील या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला आणि रात्री जर पाहायला गेले तर नौशील प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. आज देखील ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत जॉईन झालेत. ते देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील इन ॲक्शनमध्ये आणि आज देखील संध्याकाळी देखील त्यांना त्या प्रीमियर लीगच्या वतीने पुन्हा एकदा त्याला जॉईंट व्हायचं आहे. चला मॅचले होते सुरुवात पूर्वा झालं होते. सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती विनीत पाटील, जो खऱ्या अर्थानं फार कमी वेळामध्ये चर्चेतलं नाव घनसोली गावातलं एक युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. विनीत पाटील स्ट्रायकिंग एंडला. डावखुऱ्या त्याचा फलंदाज निखिल मडवी. नॉन स्ट्राईक एंडला कॅप्टन कूल विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड आणि लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन. विनीत पाटील पहिलं षटक, P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या मॅचमध्ये 4 या धावसंख्येवर निखिल मडवी बाद झाले होते, परंतु त्या संघाला 70 धावा बनवायच्या आहेत. चांगली सुरुवात करून द्याव्या लागली या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन असताना पुलचा फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अमित पाटील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉलवरती सिंगल. धाव्याच्या श्रीगणेशा. धावफलक देखील 1 धाव लागते. 70 धाव्याचं टार्गेट. नक्कीच दोन्ही संघ मात्र आपले शर्तीचे प्रयत्न नक्कीच करतील, कारण की जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. त्याला ही मॅच जिंकणं फार महत्त्वाचं असेल आणि टेटरआळी टीमनी नाणेफेक पुढच्या मॅचचा जिंकला आहे. त्यांनी निर्णय लगेचच कळवायचा आहे. मॅच संपल्यानंतर लगेच आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा तयार होतील. विनीत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म फ्रॉम द विकेट, माफ करा. यावेळेस बॅकफुटला जायचं ना. ग्रेट शॉट. डीप बॅकफुट पॉइंटला कुठलाही फिल्डर नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल मडवीच्या बॅटमधून पहिला क्रॅकिंग चौकार. काय फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, फक्त जागा बनवली आणि इनफिल्डला क्लिअर करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मागच्या मॅचमध्ये देखील असेच फटके पाहायला मिळाले. अनुभव भरपूर सारा आहे. अनेक वर्ष घनसोली गावचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची भूमिका फार महत्त्वाची राहिली आणि त्यांच्या तालमीमध्ये देखील अनेक खेळाडू घडलेत. बॉलिंग ट्रॅकवर विनीत पाटील. त्यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. इनफिल्डच्या वरतून बॉल सरळ बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा क्रॅकिंग चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळतात.
फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला विशाल मडवी काय बॅटिंग करतायत. संपूर्ण पहिल्या मॅच मध्ये हाकार माचवला होता, परंतु या मॅच मध्ये 70 धाव्याचं टार्गेट आहे तेच डोक्यामध्ये त्यांनी ठेवलंय आणि पॉझिटिव्ह इंटेंटनी बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये विनीत पाटील सारख्या एक अष्टपैलू खेळाडूवर जे आक्रमण केले जात आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक P1च्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत आहेत, परंतु पाहायला गेलं तर बॅकफुटला जाताना फटके येत आहेत, परंतु फिल्डर अजूनही लावला नाहीये पॉइंटला किंवा कव्हरला. 2 फटके त्याच रिझन मध्ये आले, परंतु विनीत पाटील फिल्डिंग मध्ये अजूनही कुठलेही चेंजेस पाहायला मिळाले. लॉंग ऑफ लाईफ फिल्डर आहे, एक मिड विकेट लेग फिल्डर. त्यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल सीमा पार. 3 बॉल वरती 3 चौकार. विशाल मडवी सेट ऑन अ फायर. काय फटका लगावला जातोय. इथून अजूनही गोलंदाज पुन्हा एकदा चर्चा करतील. 3 फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक पाहायला मिळाला पॉइंट मध्ये, एक पाहायला कव्हर मध्ये, एक पाहायला आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला. हे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे ऑफ साईडला आपली चांगली इरादे स्पष्ट दिसत आहेत. ऑफ साईडला खूप चांगला स्ट्रॉंग झोन, त्यांचे ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग मिस्टर विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र बॅटिंग करतात. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देतात. टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. विनीत पाटील आता थोडंसं प्रेशर मध्ये असतील. प्रेशर निर्माण केलंय विशाल मडवीने. त्यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा हलक्यात आणि ढकलून देण्याचा प्रयत्न, बॅट चिकडा आणि पकडली जाते झेल आणि संपलाय विशाल मडवीचा खेळ. बॅटर आउट. 3 बॉल वरती 3 चौकार. परंतु विनीत पाटीलने देखील आपला अनुभव दाखवला, आपला क्लास दाखवलाय, कारण की पुढच्या बॉल वरती त्यांना बाद करण्यामध्ये आता त्याला यश मिळालंय. चांगलं कमबॅक. विशाल मडवी बाद झालेत 13व्या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहेत ती 13. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पवन मडवी आता निखिल मडवीच्या साथीला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. जरूर बाद झालेत, परंतु प्रेक्षकाची मनं विशाल मडवीने जिंकलेत फटक्याने. खऱ्या अर्थानं अतिशय क्रिकेटचे मादक सौंदर्य दाखवणारे फटके आपल्याला विशाल मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिले. आता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन मडवी आणि हा षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, फटका फसलाय. स्वतः बॉलर फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक हे पॉवर प्लेचं पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या तर 13 आणि विकेट देखील आली ती 1. म्हणजे दोन्ही टीमचा विचार केला खूप चांगली सुरुवात आहे. 13 धावा जरूर आल्यात, परंतु विकेट देखील आली. दोन्ही टीमचा खूप चांगला उल्लेख करेल की सुरुवात दोन्ही टीमसाठी खूप चांगली झाली आतापर्यंत. दुसरं षटक अमित पाटील, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अमित पाटील देखील फार कमी वेळामध्ये चर्चेतलं नाव. आगरी कोळी प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली आणि आपण पाहायला गेलं तर 8 संघ आणि 8 संघांमध्ये देखील आगरी कोळी खेळाडू पाहायला मिळतात. एक चांगला प्रयत्न गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आगरी कोळी खेळाडू एक चांगला प्लॅटफॉर्म, लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आणि अमित पाटील दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. खोला टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फिल्डर आहेत मिड ऑनला, चांगली फिल्डिंग. डॉट बॉलने सुरुवात या षटकाला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती. निखिल मडवी आणि पवन मडवी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करते. यावेळेसचा बॉल उडवलाय. बॉल डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल मडवीच्या बॅटमधून धमाका. निखिल मडवीच्या बॅटमधून हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. काय फटका पाहायला मिळाला. निखिल मडवीच्या बॅटमधून
शॉर्ट बॉलला मात्र पुल केला आणि गुल केलं चेंडूला षटकारासाठी. यावेळेसचा बॉल देखील लोअर फुलटॉस बॉल, त्याला सरळ फेकून दिले डीप मिड विकेटच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. निखिल मडवी सेट ऑन अ फायर. काय स्ट्रोक पाहायला मिळाला, अप्रतिम दर्जेचं पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर. निखिल मडवीच्या बॅटमधून 2 बॉलवरती 2 षटकार पाहायला गेलं तर. सुरुवात विशाल मडवीने 3 बॉलवरती 3 चौकारांनी करून दिली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अमित पाटील वरती आता आक्रमण पाहायला मिळत आहे. 2 बॉलवरती 2 षटकार. तिसरा येईल का हा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये. यावेळेसचा बॉल देखील पुल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, पंचांचा सिग्नल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चेंडू मात्र गुल्लच झालाय. चेंडू मात्र भेटणारच नाही की एवढा चांगला फटका पाहायला मिळाला. आता अमित पाटील दडपणात असतील, प्रेशर असेल, प्रेशर आता निर्माण केलंय निखिल मडवीने. त्या मात्र अमित पाटील हा गोलंदाजावरती. तब्बल पाहायला गेले तर आतापर्यंत बॉल झालेत 4 आणि धावा खर्च केलेत आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत अमित पाटील यांनी. धावा संख्या धावफलकावरती आहेत ते म्हणजेच 29 धावा. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 बॉलवरती 16 धावा खर्च केलेत म्हणजे अमित पाटीलने. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आपला निखिल मडवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलात टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफलाच खूप चांगली फिल्डिंग विजय आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये खूप चांगला बॉल अडवलाय, डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. त्यानंतर त्याला क्षेत्ररक्षण मात्र फैलवलं जाईल. अखेरचा बॉल अमित पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. सोडून दिला बॉल. लेग स्टंपच्या बाहेर लाईन मिस करतायत. पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल, खराब चेंडू. अवंतरची 1 सिंगल धाव. टीमची टोटल धाव संख्या धावफलकावरती आता 30 वरती. 70चं टार्गेट आहे, 30 झाल्यात. यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. बॉलला पुल केलाय, पुल करत असताना बॉलला केलंय गुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना निखिल मडवीच्या बॅटमधून अखेरच्या बॉलवरती धमाका. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 36 धावा, 36, लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकामध्ये. 2 षटकाचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये आणि का बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये चिंचाळी संघ करताना पाहायला मिळतात. पहिलं षटक अक्षरशः विशाल मडवीने गाजवलं, 30 चौकार आले, परंतु या षटकामध्ये निखिल मडवीचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 3 षटकार 1 चौकार म्हणजे का तब्बल 22 धावा अमित पाटीलने खर्च केल्यात. दुसरं षटक फार खर्चिक ठरल्यात, बऱ्याच धावा खर्च केल्या. टीमच्या कॅप्टननी जबाबदारी सोपवली होती आहे, परंतु निखिल मडवी सारखे एक मोठ्या फलंदाजासमोर तुम्हाला बॉलिंग करत असताना फार कठीण जाणार आणि तो मात्र सेट झाला. आता टीमची धावसंख्या ती 36. बॉलिंग ट्रॅकवरती स्वतःचं दुसरं आणि संघाकडून 3रं विनीत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. विनीत पाटील आता कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावी लागतील जर का तुम्हाला मॅचमध्ये पुनरागमन करायचं आहे. चिंचाळी टीमला तुम्हाला रोखायचं असेल तर आता विनीत मडवीला एक मॅजिक स्पेल, मॅजिक षटक विनीत पाटील आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली, फिल्डर आहेत साई पाटील येतात बॉलवरती, पकडली जाते कॅच, पकडला जातं झेल आणि संपलाय. पवन मडवीचा खेळचा अंत झालाय. मात्र एका भावाची कॅच पकडले, भावाने भावाची कॅच पकडले आणि फलंदाज बाद होईल. दुसरी विकेट आले 36 या धावसंख्येवरती. दुसरा धक्का चिंचाळीला लागलाय. अशीच गोलंदाजी आता करावी लागेल जर का तुम्हाला मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर. तब्बल 2 षटकामध्ये 36 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला विकेटनी सुरुवात झाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात.
विनीत मडवी. विनीत पाटील आणि विनीत मडवी असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. नक्कीच प्रेक्षकांना हे बॅटल पाहायला आवडेल. यंग टॅलेंट घनसोली गावातला आता समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला विनीत मडवी, बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा बॉल घेऊन विनीत पाटील. दोन विनीत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. यावेळेसचा बॉल स्विंग अँड मिस, ग्रेट बॉल. टप्पा पडल्यानंतरच्या बॉलने घेतली गिरकी आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. मी जसा उल्लेख केला विनीत पाटीलला एक मॅजिक स्पेल, मॅजिक षटक टाकावं लागेल. दोन बॉल आत्तापर्यंत खूप चांगली राहिलेत, कुठली धाव आली नाही, विकेट देखील आले पहिल्या बॉलवरती. दुसरा बॉल डॉट. 4 बॉल अजूनही शिल्लक. थोडीशी चर्चा झाली खेळपट्टीमध्ये निखिल मडवी सोबत. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत. हाफ ट्रेकर बॉल, बॅटची कडा. बॉल चाललाय सरळ बॉल थर्ड घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल फक्त या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या आपल्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. विनीत मडवी एखादा मोठा फटकाचा प्रयत्न नक्कीच करतील या बॉलवरती. आडव्या बॅटने फटका खूप चांगला आहे. शॉर्ट मिड ऑनला खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. डॉट बॉल वरती ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतील ना, नक्कीच तुम्हाला भनक पण पडणार आहे की पाटीयाळी संघ कधी मॅचमध्ये पुनरागमन करतील. ज्या एक एक डॉट बॉल जसा मैदानाच्या आतमध्ये येईल तसं मॅचमध्ये कमबॅक करताना दिसतील पाटीलाळी. परंतु आता चर्चा नक्कीच होईल मैदानाच्या आतमध्ये. हे षटक फार महत्त्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. जर का इथून कमी धावा विनीत पाटीलने खर्च केल्या तर पुढचे 2 गोलंदाजाला थोड्याशा धावा त्यांच्याकडे राहतील, खूप चांगली गोलंदाजी करतील. परंतु निखिल मडवी आणि विनीत मडवीला आता आक्रमण करावं लागेल. स्ट्राईकसाठी आता नॉन स्ट्राईक एंडला निखिल मडवी अजून सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची कडा प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या आता 38. शेवटचा एक बॉल शिल्लक. फक्त दोन धावा खर्च केल्यात आतापर्यंत निखिल विनीत पाटीलने. एक विकेट देखील आली परंतु 2 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल हाफ ट्रेकर बॉल. बॉल सोडून दिला. यावेळेस लाईन मिस केली. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. शेवटच्या बॉलवर खराब चेंडू हाताळलाय विनीत पाटीलने. 39 धावा धावफलकावरती आता लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. फक्त 3 धावा खर्च केले त्या षटकामध्ये. यावेळेसचा स्वीप केला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. साई पाटीलची खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निखिल मडवी डेंजर एंडला धावत होते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच निखिल मडवीने धोका स्वीकारला होता. त्याला स्ट्राईक घ्यायचे पुढच्या षटकामध्ये आणि तो धोका देखील पत्करला आणि ती धाव देखील खूप चांगली रीतीने कंप्लीट केली. 3 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 41 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 5 धावा विनीत पाटीलने खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. स्वतःचं दुसरं, संघाचं तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा देत असताना 1 गडी बाद केला. सुपर बॉलिंग. आपल्या टीमला नक्कीच या मॅचमध्ये पुनरागमन करून देणारं षटक पाहायला मिळालं. आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात 12 बॉलमध्ये आता 29 धावा करायच्या आहेत. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं की स्कोरर या वाहिनीवर ही स्पर्धा पाहतात, आपण नवीन असाल तर नक्कीच या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा आणि जास्तीत जास्त स्पर्धा या वाहिनीवर आपल्याला पाहण्यासाठी नक्कीच आपण सबस्क्राईब करा या चॅनेलला. येणाऱ्या काही स्पर्धा आपल्याला पोहोचवतील, आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येतील आपल्या मोबाईलवरती. जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. येणारे अनेक इव्हेंट्स आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. की स्कोरर ही संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या आहेत.
14.5च्या सरासरी धावसंख्या बनवायची प्रति षटकामध्ये. 12 बॉल 29 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती विजय पाटील, टीमची कॅप्टन आता बॉलिंग ट्रॅक वरती. स्वतः टीमच्या कॅप्टनने आपल्या खांद्यावरती जबाबदारी इथे मात्र घेतली आहे आणि त्यांना आता आपल्या टीमला फार कमी धावा खर्च करायचा या षटकामध्ये देखील, परंतु स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात व्हेरी डेंजर मॅन, व्हेरी रिस्की मॅन मिस्टर निखिल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 29ची गरज. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती विजय पाटील. पहिला बॉल. 12 चेंडू 29 धावा. नक्कीच मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये. यावेळेसचा बॉल पहिलाच बॉल रडार मध्ये. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही निखिल मडवीला करू शकत नाहीये. पहिल्याच बॉलवरती फेकून दिलाय. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा उत्तुंग षटकार निखिल मडवीच्या बॅटमधून. ग्रेट शॉट. विजय पाटीलचं स्वागत आगमन थाटात माटात केलंय आणि अतिशय दमदार स्वागत षटकारांनी केलंय. षटकार आणि टीमची धावसंख्या 47 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल सन्मान दिलाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पंबल होत आहे. एकीच खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्यात. कारण की आता थकवा स्पष्ट जाणवतोय निखिल मडवीवरती. कारण की ऊन फार आहे, उष्णता फार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सोपं नसतं अशा उन्हामध्ये आपल्याला बॅटिंग करताना धावा देखील 2-2 3-3 घेणे फार कठीण असतं मैदानाच्या आतमध्ये. पण निखिल मडवी समोर कुठलीही गोष्ट कठीण नाहीये. कारण की निखिल मडवी मात्र वादळासारखी बॅटिंग करतोय. या मैदानाच्या आतमध्ये आग ओकते. निखिल मडवीची बॅट. आलाय तो षटकार. ग्रेट शॉट. 9 चेंडू आणि 15ची गरज आता या मॅच मध्ये. जवळजवळ या मॅच धावसंख्येचं अंतर आहे ते फार कमी झालंय 2 षटकारानंतर. काय बॅटिंग करतायत. वैयक्तिक 37 धावा 10 बॉल मध्ये आतापर्यंत निखिल मडवीने केल्यात. 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग. बॉलिंग ट्रॅक वर देता विजय. यावेळेस स्विंग मिस. फटका खेळायचा तर पुन्हा एकदा ऑन साईडला. बाईटची मिळते 1 धाव. टीमची धावसंख्या धावफलकावरती 56 56 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 14ची गरज. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या त्यात 14. फटका फसला. बॉल हवेत. स्वतः यष्टीरक्षक खाली आणि यावेळेस पकडले कॅच. पकडलाय झेल आणि अखेर संपला निखिल मडवीचा खेळ. जे वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत होतं निखिल मडवीच्या नावाचं, ते वादळ आता शांत झालंय. ते वादळ आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतंय. 37 धावा वैयक्तिक 10 बॉल मध्ये. 11 बॉल मध्ये माफ करा 11 बॉल मध्ये 37 धावाची बहारदार खेळी करून मात्र आता बाद झालेत निखिल मडवी. निखिल मडवीने आपलं चोख काम केलंय. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना कॅप्टनने पाठवलं होतं ते काम मात्र त्यांनी फार यशस्वी पार केलंय. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय मडवी. बॉल शिल्लक राहिला फक्त आता शेवटचा 1 या षटकातला. धावा जरूर आल्या परंतु विकेट देखील आले या षटकामध्ये, ती पण निखिल मडवीची. आता 1 बॉलचा केस शिल्लक. 7 बॉलमध्ये बनवायच्या 14. मॅच ऑन. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आला तर नक्कीच प्रेक्षकाला शेवटच्या 6 बॉलमध्ये मॅच पाहायला नक्कीच मजा येईल. चला फास्ट खेळा थोडं. 7 बॉल 14ची गरज. अक्षय मडवी आपल्याला पाहायला मिळतात. मागचा मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याने पटकावला. संघाला धावा संख्येची नितांत गरज असताना मोक्याच्या क्षणाला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंड अक्षय मडवी. लॉफ्ट केल्या बॉलला उडवलाय. फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत. नीरज साळवे आपल्याला पाहायला मिळतात. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
वाईडिश लॉंग ऑनला खूप चांगली फिल्डिंग, अखेरच्या बॉलवरती सिंगल आली, म्हणजेच काय 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या ती 57, 3 गडी बाद अशी धावसंख्या. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. 6 बॉल 13 धावा. मॅच ऑन. नक्कीच आता आपला अनुभव हा पणाला लावा लागेल, कारण की सामना जिंकायचे. मॅच जर जिंकली ना सेमीफायनल मध्ये प्रवेश. चला नेक्स्ट मॅच. टॉस जिंकलाय टेटर आई टीमने. निर्णय काय असणार प्लीज. चला टेटर आई टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. 6-13 वाट मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. आता जर का इथून बॉलिंग करणाऱ्या टीमने सुरुवातीचे 2-3 चेंडू जर चांगले धाटणीचे टाकले आणि अक्षय मडवीला जखडून ठेवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं, नक्कीच मॅचमध्ये मजा येईल. परंतु अक्षय मडवी एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. बॉलिंग देखील खूप चांगली करतात. मागच्या मॅचमध्ये 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. जर का अक्षय मडवीने देखील सुरुवातीच्या 1-2 बॉलवरती मोठे फटके मारले, सामन्याचं चित्र पूर्णपणे चिंचाळी टीमकडे आपल्याला मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळेल. मोमेंटम दोन्ही टीमसाठी आता बॅलन्स आहे. कुठला संघ या मॅचमध्ये शिरकाव करेल, येणाऱ्या 6 बॉलमध्ये 13 धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतील. गुरुदत्त क्रिकेट संघ घनसोली आयोजित जय केदार बाबा चषक 2025 मध्ये ही मॅच क्रमांक 3. आज शेवटचा दिवस, संडेचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आणि ग्रँड संडेतली ही ग्रँड मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच क्रमांक 3, अखेरचं षटक. 3 बॉल 13 ची गरज. 6 बॉल आणि 13 ची गरज आहे. पियुष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल. बॉलला उडवलंय. बॉल सरळ डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. अक्षय मडवीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती धमाका. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. चला मित्रांनो, जे बांबू आहेत त्यांना जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर चौकार आहे. चला कसावा म्हणजे एक टप्पा घेत जरी लागला बॉल तर बाउंड्रीज आहे, परंतु फुलटो जरी लागला तरी चौकार आहे ना. पहिल्या बॉलवरती 6 आहे, म्हणजेच काय आता 5 बॉल शिल्लक आणि 7 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 7 ची गरज. पहिल्याच बॉलवरती बिगिट. मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेस आता पियुषवर आता दडपण असेल. फिंगर्स रोल्स केले द्यावेत पण लाईन मिस करतायत. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल आणि या बॉलवरती खराब चेंडू पाहायला मिळतोय. जास्त वळण घेतलं बॉलने. पंचांनी दंडित केलं या बॉलला वाईट. म्हणजे आता 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 मध्ये बनवायच्या 6. पियुष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राम द विकेट. यावेळेस देखील स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतले मात्र वळण. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. 1 तेरी तो 1 मेरी असं चित्र पाहायला मिळतंय. 4 बॉल शिल्लक. 4 मध्ये बनवायच्या 6. इथून अजून एक डॉट बॉल आला तर नक्कीच मजा येईल मॅच मध्ये, परंतु अक्षय मडवी यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. यावेळेस देखील बॉलला उडवलंय. डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना अमित पाटीलच्या डोक्यावरून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच चिंचाळी टीमने वेल प्लेड. अभिनंदन टीम चिंचाळी. आणि तुम्ही या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. चला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. चला मी देवदास मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. देवदास मडवी साहेबांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. आणि या मॅचचा सामनावीर ठरलाय ज्या खेळाडूने
11 बॉलमध्ये 37 धावाची एक धुवाधार पारी खेळली, 37 धावा बनवल्या, तोच ठरलाय मिस्टर निखिल मडवी मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निखिल मडवीला देण्यात येतोय. चला मॅच जिंकले चिंचाई टीमने, त्यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला, त्यांचं अभिनंदन. आणि जाऊया पुढच्या मॅच कडे, जिथं असेल फ्रेश आवाज. मायक्रोफोन वरती आम्ही इन्व्हाइट करतोय. मॅच सुरू होईल थिएटर आळी त्यांच्या विपक्षमध्ये कवळाळी. थिएटर आळी टीमने नाणेफेक जिंकले, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघूया मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ते सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक, एक आगरी समालोचक पाहायला मिळतात. ट्रॉम्बे परिसरातून खास आपल्या नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. अर्थातच किरण भोईर सर येथील मायक्रोफोनवरती या मॅचचं पूर्ण धावतं विवरण ऐकण्यासाठी. आइए सर मायक्रोफोनवरती पूर्ण संपूर्ण मॅचची कहाणी तुमच्या जुबानी. धन्यवाद. चला पाटील टीम तुमचे 2 अंपायर द्या प्लीज आम्हाला. चला पाटील टीम विनंती करतो 2 अंपायर फक्त आपण द्यायचे मॅच साठी. धन्यवाद.